पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून रात्री 2 नंतर महाराष्ट्रामध्ये शक्ती चक्रीवादळ दाखल होणार। 9 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा। बंगालच्या उपसागरातून येणारं हे चक्रीवादळ रात्री 2 नंतर महाराष्ट्रामध्ये दाखल होणार। हे चक्रीवादळ झारखंड छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रामध्ये येणार। सध्या उत्तर ओडिशाच्या अनेक भागांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालं असून समुद्र सपाटीपासून 8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत। ही हवामान प्रणाली झारखंडकडे सरकण्याची शक्यता आहे। त्या दरम्यानच महाराष्ट्रावरती देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार। बिकानेर पासून जयपूर मार्गे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा सक्रिय होणार असून महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये चक्राकार वाऱ्याचा प्रवाह दिसून येणार। यामुळे महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। आज रात्री 2 नंतर पावसाचा जोर वाढणार असून चक्रीवादळ महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये दाखल होणार। पुढील 2 तासांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार असून रात्री 2 नंतर ढगफुटी सदृश पाऊस महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बरसणार। हा पाऊस फक्त महाराष्ट्रातच नाही तर पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये पाऊस बरसणार। देशातील अनेक भागांमध्ये पूर आले असून नद्यांनी धोकादायक स्थिती ओलांडली। हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना देखील धोक्याचा इशारा देण्यात आला। त्या जिल्ह्यांमध्ये पुढील 2 तासांमध्ये पाऊस धुमाकूळ घालणार असून पाणीच पाणी होणार। अवघ्या काही तासांमध्ये चक्रीवादळाचे परिणाम या 9 जिल्ह्यांमध्ये दिसून येणार असल्यामुळेच हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला। राज्यातील धरणे आधीच ओव्हरफ्लो झाली असून पूर परिस्थितीचा धोका देखील निर्माण होत आहे। पुढील 3 तासांमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रातील जिल्ह्यांना निर्माण होणार। शक्ती चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असून अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार। कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये विस्तीर्ण होणार असून ढगफुटी सदृश पाऊस महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये पडणार आहे। बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे देशभरामध्ये हे पावसाचं संकट निर्माण झालं आहे। दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि या ठिकाणी देखील मुसळधार पावसाने एंट्री मारली। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रात्री 2 नंतर हा धोक्याचा इशारा वाढणार। सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरती होणार आहे। जोरदार पावसाची हजेरी महाराष्ट्रामध्ये लागणार असून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा धोका असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं। महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर हा अचानकच वाढणार। त्यामुळेच घाटमाता परिसरामध्ये देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मुसळधार पावसाचा इशारा ज्या जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस हे अतिमुसळधार पावसाचे असणार आहेत। रात्री 2 नंतर मुसळधार पावसाला सुरुवात होणार असून पुढचे 2 दिवस हे पावसाचे असणार आहेत। राज्यातील मोठे प्रकल्प देखील पावसामुळे तुडुंब भरणार असून धरणातील जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार। नदी नाल्यांमध्ये विसर्ग वाढणार असून काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। हे शक्ती चक्रीवादळ रात्री 2 नंतर महाराष्ट्रामध्ये दाखल होणार। त्यानंतर महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमधील नद्या धोक्याची पातळी गाठणार। नदी नाल्यांना पूर येणार असून अवघ्या काही तासांमध्ये जिल्ह्यांमध्ये पाणीच पाणी होऊ शकतं। त्यामुळेच हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना आधीच सतर्कतेचा इशारा देत रेड अलर्ट देण्यात आला। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र त्याचबरोबर चक्रीय वाऱ्याची स्थिती या दोन्हीमुळे पावसाचा प्रवाह महाराष्ट्राकडे बरसणार। यामुळेच या दोन्ही हवामानातील बदलामुळे अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली। हवामान तज्ज्ञांच्या मते मध्यरात्री हा पावसाचा जोर वाढणार। महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांवरती हा पाऊस बरसणार। त्यामुळेच 9 जिल्ह्यांना सतर्क राहावं लागणार। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ मुंबई शहराला येऊन धडकणार असून मुंबईमध्ये रात्री 2 नंतर मुसळधार पावसाला सुरुवात होणार। मुंबईमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय होणार असून मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा परिणाम यामुळे मुंबई शहरामध्ये पाणीच पाणी होणार। मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उद्या आणि परवा मुंबई शहरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। विदर्भ, मराठवाडा भागामध्ये देखील पाऊस जोरदार हजेरी लावणार असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। हवामान तज्ज्ञांच्या मते जळगाव जिल्ह्यामध्ये रात्री 2 नंतर मुसळधार पावसाला सुरुवात होणार असून जळगाव जिल्ह्यामध्ये देखील वादळी वारा सुटून चक्राकार वाऱ्याची स्थिती जळगाव जिल्ह्यामध्ये सक्रिय होणार।
वादळी वारा आणि ढगफुटी सदृश पाऊस जळगाव जिल्ह्यामध्ये बरसणार। चक्रीवादळाचे परिणाम जळगाव जिल्ह्यामध्ये निर्माण होणार असल्यामुळेच हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्यालाही हाय अलर्ट देण्यात आला। कोकण विभागामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशभरामध्ये पडणारा पाऊस आता कोकण विभागाकडे देखील बरसणार। हवामान खात्याकडून कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झालं असून सततच्या पावसामुळे जायकवाडी धरणातून तब्बल 25 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार। सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला। हवामान तज्ज्ञांच्या मते बंगालच्या खाडीमध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा जोर वाढणार। रात्री 2 नंतर चक्रीवादळाचे परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना भोगावे लागणार। अवघ्या काही तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी होणार असून अतिमुसळधार पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पडणार। नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 2 वेळा गोदावरी नदीला आधीच पूर येऊन गेला आहे आणि जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आता परत पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर पुढील 3 तासांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार असल्यामुळे धोक्याची घंटा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे। सततच्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी राजा देखील चिंतेत आहे। हवामान तज्ज्ञांकडून बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यातील घाटमाता परिसरामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला। रात्री 2 नंतर सातारा जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून चक्राकार वारे सातारा जिल्ह्यामध्ये वाहणार। अतिमुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाचा धोका सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण होणार। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये देखील धोक्याचा इशारा देण्यात आला। पुणेमधील वातावरण पावसासाठी अनुकूल झालं असून पुणे जिल्ह्यातील घाटमाता परिसरामध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। बंगालच्या उपसागरामध्ये वायव्येला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं, त्यासोबतच चक्रीय वाऱ्याची स्थिती स्थिर झाल्यामुळे दोन्ही प्रणालीचा प्रभाव आता पालघर जिल्ह्यामध्ये देखील दिसून येणार। त्यामुळे पालघर जिल्ह्याला देखील हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री 2 नंतर मुसळधार सरी बरसणार असून पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून हाय अलर्ट देण्यात आला। हवामान खात्याकडून ज्या 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा रात्री 2 नंतर वाढणार। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रातील जिल्ह्यांवरती येणार असून मोठं संकट निर्माण होणार आहे। त्यामुळेच हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। काही ठिकाणी अवघ्या काही तासांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। सततच्या पावसामुळे आधीच धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत आणि त्यामध्येच आत्ता वाढलेला हा चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रासाठी मोठी धोक्याची घंटा निर्माण झाली। त्यामुळेच हवामान तज्ज्ञांकडून आधीच सतर्कतेचा इशारा देत चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये वादळी वारा आणि मुसळधार पावसाचा इशारा 9 जिल्ह्यांना देण्यात आला। महाराष्ट्रातील या 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे।